काँग्रेसची 2 दिवस नागपूरमध्ये विचारमंथन कार्यशाळा होतीये। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल। विजय वडेट्टीवार, नितीन राऊत या ठिकाणी मार्गदर्शन करतील। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा महत्त्वाची मानली जाते। काँग्रेसची नागपूरमध्ये विचारमंथन कार्यशाळा ज्याची सुरुवात आजपासून होईल। विजय वडेट्टीवार, नितीन राऊत या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, खरं तर काँग्रेसनं विचारमंथनाकरता निवडलेलं ठिकाण सर्वार्थानं महत्त्वाचं याकरता, कारण नागपूर ओबीसी किंबहुना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीजेपीचा बालेकिल्ला मानला जातो, भाजपचा गड मानला जातो। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं या ठिकाणी मात्र भाजपची ताकद पाहायला मिळाली आहे, किंबहुना महायुतीची ताकद या ठिकाणी दिसली आहे। अशा या ठिकाणी नागपूरमध्ये आज काँग्रेसची कार्यशाळा होतीये। अगदीच आपण पाहायला गेलो तर सध्याला महानगरपालिकेवर जे आहे ते भाजपची एखादी सत्ता आहे आणि सोबतच मुख्यमंत्र्यांचं शहर जे आहे ते नागपूर आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जे आहे ते तयारी सुरू झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे ते आज आणि उद्या 2 दिवस विचारमंथन आणि कार्यशाळेचं आयोजन काँग्रेसकडून करण्यात आलेलं आहे। स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी जे आहे ते उपस्थित दर्शवणार आहे। तर वरिष्ठ नेते नितीन राऊत असतील, आमदार विकास ठाकरे असतील आणि विजय वडेट्टीवार देखील या बैठकीला उपस्थित राहणार होते। मात्र आज मुख्यमंत्र्यांनी ओबीसींची बैठक जी आहे ते बोलावली असल्यामुळे ते कदाचित त्या बैठकीला जातील। मात्र इतर जे काही प्रमुख नेते आहेत विदर्भातील ते सर्व जे आहे ते या बैठकीला उपस्थित राहणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची नेमकी रणनीती काय असेल, आखणी काय असेल आणि कशा पद्धतीने सर्व जागांवरती आपले उमेदवार निवडून येतील याबद्दल जे आहे ते विचारमंथन एकूणच या बैठकीमध्ये केले जाणार आहे। लागवीजी अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।